माझं नाव सी अंजली खत्री। मी नागरिक सोशल फाउंडेशनची एक सदस्य आहे। नागरिक सोशल फाउंडेशनमध्ये आम्ही अनेक आयामांवर कामं करतो। त्यातला एक पॉलिसी रिफॉर्म हा आयाम आहे ज्याच्यात मी काम करते। आजचा विषय हा अँटी लँड ग्रॅबिंग कायदा हा महाराष्ट्र सरकारने पारित करावा अशा प्रकारच्या मागणीचा आहे। 2029 पर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $1 ट्रिलियन पर्यंतची व्हावी असं सरकारचं उद्दिष्ट आहे। आता सामान्य जनता सुद्धा हे स्वप्न बघते, पण हे स्वप्न कधी प्रत्यक्षात उतरेल? जेव्हा गुंतवणूकदारांना इथे सुरक्षित वाटेल। गुंतवणूकदाराची सगळ्यात मोठी गुंतवणूक ही जमिनीमध्ये असते आणि त्याची जमीनच सुरक्षित नसेल तर इथे गुंतवणूक करायला कोण येईल बरं? गुंतवणूकदारांचं जाऊ द्या, पण सामान्य जनता आणि मंदिरांच्या जमिनींवर सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होत आहे। तुम्ही म्हणाल आत्ताचे कायदे आहेत ना? हो आहेत ना। BNSS आहे, MLRC आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे किंवा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, अनेक कायदे आहेत। पण असं सगळं असताना तुम्ही आत्ताची अवस्था बघताय ना, गुन्हेगारांमध्ये तरी जरब आहे का? आणि न्याय मिळायला किती वेळ लागतोय? एखाद्या गुन्ह्यामध्ये जर प्रशासकीय अधिकारी सुद्धा सामील असेल तर त्याला तरी कुठे शिक्षा होतीये? या सर्व समस्यांच्या निवारणासाठी हा महाराष्ट्र सरकारकडे आम्ही अँटी लँड ग्रॅबिंग कायदा याची मागणी करतोय। याविषयीचं निवेदन आम्ही आधीच सरकारला दिलेलं आहे। त्यातल्या काही प्रमुख मागण्या सांगते मी। जमीन बळकावणे हा एक फौजदारी गुन्हा करावा, त्यात मालकी, ताबा, गुन्हेगाराला शिक्षा या सगळ्या गोष्टी एकाच खटल्यात चालवल्या जाव्यात। गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी ही ज्याची जमीन बळकावली गेली आहे त्याच्यावर नसताना ज्यांनी बळकावली आहे त्याच्यावर असावी। खटले चालवण्यासाठी जलद गती न्यायालय किंवा फास्ट ट्रॅक ट्रिब्युनल असावं। अंतिम निकालासाठी विशिष्ट कालमर्यादा ठेवावी आणि एक विशेष अथॉरिटी असावी जी तपासणीवर लक्ष ठेवेल, ज्याच्यात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या ED, CBI किंवा फॉरेन्सिक्स आदीतील एक्सपर्ट लोकांचा समावेश असावा। भारतामध्ये इतर राज्यांमध्ये आधीच अशा पद्धतीचे कायदे पास झालेले आहेत। आसाम, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांनी ऑलरेडी अशा पद्धतीचे कायदे केलेले आहेत। म्हणून आमची सरकारला हीच मागणी आहे की लवकरात लवकर अँटी लँड ग्रॅबिंग कायदा हा महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणावा। बस एवढंच। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।